काय ग नाश्त्याला काय बनवायचे? हो आता मम्मी काय बनवू मला कळतच नाही. सगळं झालं, पोहे झाले, उपमा झाला, ओहो. सांजा आणि पण यांना झालं. हो ना, आणि यांना काहीतरी वेगळं पाहिजे चाललंय त्यांचं. पेटीस पण झाले बनवून आपले. हो ना. आता काय बनवायचं बरं? बर. घरामध्ये आता बाजारात तर कोण जाणार नाहीये. तर मग घरामध्ये जे असेल ना त्याचं आपण बनवूया. तर बघ, पोहे आहेत का घरात? पोहे तर आपण भरतोच नाही का, आपण मग जास्त भरतो पावसाळ्यामध्ये. तर चल आपण ड्रायफ्रूट तर आहे, तर चल आपण काहीतरी बनवूया. चल मला पोहे शेंगदाणे असं काढून दे, आपण काहीतरी बनवूया आणि ह्यांना मग आवडेल आणि प्रोटीन युक्त बनवूया की आता हेल्दी असं बनवूया. तर एक आहे माझ्या मनात, डोक्यामध्ये आयडिया आहे, तर आपण चल बनवूया. आणि सगळ्या मुलांना पण आवडेल आणि यांना पण आवडेल आणि यांना पण आवडेल. आणि आता पावसाळा पडतोय, पावसाळा आहे, पावसाळा पडतोय म्हणते. तर आपण आहे ना असं हेल्दी पण बनवूया की सगळ्यांना, मोठ्यांना छोट्यांना सगळं हेल्दी मिळेल असं बनवूया. बघूया तेव्हा तरी यांचा मूड बरोबर होतोय का, तुझ्या मिस्टरांचा पण आणि माझ्या मिस्टरांचा पण. कारण सगळे दोघे जण म्हणत असतात काय बनवलं, पोहे. तर चल काहीतरी चेंज करूया आपण. ओके चल मग दे टाळी. चल मग बनवूया आपण. चल. हा आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा, हीच आहे तुझा भवानीच्या चरणी प्रार्थना. तर चला आता काय कांदे पोहे नाही करत आहे, दडपे पोहे पण नाही. आता हे 1 वाटी घेतले, आता हे अजून 1 वाटी घेऊया. हे एवढे आता आपण 2 वाट्या घेतल्या. आता चला आपण एक गोष्ट बनवूया. सगळेजण खायचं काय, खायला काय, तर मग आज खायला काय तर बनवूया. चला हे 2 वाट्या घेतले, तर चला मग आपण बनवूया. ओके. हे बघा पोहे घेतले, 2 वाट्या पोहे घेतले, गूळ घेतलाय इथे 2 वाटी गूळ घेतलाय, शेंगदाणे 1 वाटी, आणि हे मगज याचे कलिंगडचं बी आणि हे सूर्यफुलाचं बीज. कारण आपण हेल्दी पण बनवतोय ना, आता गरज असते ना पावसाळ्यामध्ये. आणि हे काजू आणि बदाम, गूळ आणि वेलची पावडर ते तर घेऊ आपण, सुंठ पावडर आणि वेलची पावडर. चला तर मग मध्ये असं खाऊसं वाटतं मध्ये नाही का, शुगरवाल्यांना वाटतं नाही का, मग त्यांना थोडासा चिवडा, कधीतरी फरसाण, कधीतरी मग हे भत्ता. म्हणजे आमच्या इथे कुरमुरे मिळतात, त्या कुरमुरेमध्ये फरसाण टाकायचं आणि खायचं. मग कांदा, कधी ओली भेळ बनवून देते मोनिका, कधी पोहे करते, असं वेगळं. मग काय कधीतरी आम्ही लाडू बनवून ठेवतो, कधीतरी पोह्यांचा चिवडा. तर मग असं काहीतरी प्रत्येक घरपरिवारामधील सगळं. तर मग काय एकीकडे आता दूध ठेवले, एकीकडे शेंगदाणे भाजून घेते. आणि आज काय पार्लरला गेलो नाही. चला, आणि मोठे पण खातात आणि आपल्याला याला तर लागतातच ना, मग भाजून ठेवते. आणि आता म्हटलं काय विचार केला बाई, काय करावं म्हणून म्हटलं चल काहीतरी बनवूया. मग ना ह्यांना जरा भूक लागते आणि त्यांना काय सगळ्यांना भूक लागते, सगळ्यांना असं थोडंसं काहीतरी खायचं असतं आणि बाकीचं खाऊन कंटाळा येतो. मग काहीतरी बनवायला लागतं, प्रत्येक घरपरिवारामध्ये हे असं बनवावंच लागतं. काय करणार ना काय. मग चला आता काय सुचतंय, एक सुचलं आहे तर बनवते. आणि त्या दिवशी मी पाहिलं होतं, तर मग बघते, करून बघूया आपण मग कसं होतं ते. काय बघ, चला झाले ते. नमः गणपतये नमः, आई कुलस्वामी नमः, आणि आई अन्नपूर्णा माता की जय. आता हे मोठे 2 चमचे आपण टाकू. हे मोठा चमचा 2 चमचे टाकले. याच्यामध्ये आपण ना पोहे भाजून घेऊया. आपण आता ना पोह्यांचे आता पावसामध्ये ना कुडूम मुलांना पण आवडतील आणि मोठ्यांना पण आवडतील असे पोह्यांचं हे बनवूया. चाळून घेतलेत पोहे, आता आपण भाजून घेऊया. काय म्हणते बघ बाई. कडून आम्ही पोह्यांचे लाडू खाणार. बघ बरं तिला का. असे हे तुपामध्ये मस्त असे छान असे भाजून घेतलेत. असे मस्त कुरकुरीत झाले की मग आपण काढून घ्यायचे. मग कुरकुरीत झाले पाहिजेत, अजून थोडेसे बाकी आहेत. कुरकुरीत होऊ दे मस्त असं, आणि मग आपण काढून घेऊ. ते भाजले ना, बघ ना कसे असे भाजून घेते. अजून पण ते व्यवस्थित असे, पावसाचे दिवस आहेत ना, आपल्याला कुरकुरीत पाहिजेत ना म्हणून.
असे छान बघा आता किती वेळ झाला 5-10 मिनटं झाले 10 मिनटं नाही 5 मिनटं झाले चांगला भाजून घेते मस्त असं पोहे तुपामध्ये भाजून घेतले मस्त पोहे भाजताना पण छान वास येतोय ना जरा बघू वेगळं असं नाही का कसे होत आहेत ते आणि खूप छान क्रिस्पी असे लागतात त्यामुळे करूया मुलं खातील त्यांना जरा वेगळं असं काहीतरी नाही का मुलं काय मोठे पण आणि सगळेच हे बघ आता हे आपण काढून घेऊया ओके चला आपण इथे काढूया ताटामध्ये काढूया जरासं मध्ये हे करूया म्हणजे जरा वाफचं येईल गरम गरम आहे ना शेंगदाणे सगळ्यांनाच आवडतात म्हणून शेंगदाणे घेते तर ह्याच्यामध्ये असे थोडेसे असे छान असे भाजायचे मस्त आहा टमाटर बडे मजेदार आहा शेंगदाणे बडे कलरवाले शेंगदाणे कसे आहेत बघितले ना असे ते याचे आहेत शेंगदाणे ते म्हटले का असे लाल असे शेताकडचे आणि मग ते शेंगाने काय आणतात त्या शेंगा फोडून मग या असे शेंगदाणे निघतात त्यातले शेंगा फोडून हां तर त्या शेंगा पण आहे ना आपल्या शेजारी त्यांना म्हटलेलं आम्हाला देता का एक पोतं पण ते निवडेल कोण बाई एवढं ते बोटं अशी दुखतात अशी निवडायला ते विद्याताईंकडे पण येतात शेंगा ना त्यांच्या गावात म्हणजे त्यांच्या शेतातल्या शेंगा येतात ना मग त्या मस्त असे निवडतात बसल्या बसल्या मग ह्या तशा असतात ह्या म्हणून मग हे तसे येते ना शेंगदाणे मस्त असे आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊया जसे आपण भाजतो तसेच फक्त जर असे तसेच ठेवायचे म्हणजे जास्त नाही काळपट नाही करून द्यायचे असे व्यवस्थित भाजून घ्यायचे मग ते काळपट थोडेसे हे लागतील ना म्हणून असे भाजून घ्यायचे म्हणजे थोडक्यात कसं ना हे याचे दिवस आहेत ना म्हणून जरासे असे भाजून घेतले ना मग त्याची टेस्ट अजून हे होते ना म्हणून ते जरा भाजायचे काजू बदाम पण भाजून घेते ते बघ तिथे भात घाले पोह्यांना हे असे भाजून घेते तुपामध्ये करू शकतो हे तुपात भाजून घेऊ शकतो तुपात नाही भाजत आहे आपण ठीक आहे मी बंद केला आता गॅस मध्ये आपण तूप टाकून जरासं हे करूया ओके चल आता हे थंड करायचं आणि वाटून घेऊया आपण नाही पहिले ना हे वाढून घे ड्रायफ्रूटची आपण पावडर काढून घेतली झाली ड्रायफ्रूटची पावडर ओके नाही ना हे आपण दळायला ठेवूया आता कुरकुरीत झालेत ना ते दळून घेऊया तर 2 भागात दळून घेऊया ओके तर आता जेवढं बारीक करता येईल तेवढं बारीक करून घेतलं आता हे बघा झालं ना पीठ बारीक करून घेतलं ओके चला दुसरे घेऊया आणि ते पण हे करून घेऊया आता हे शेंगदाणे बारीक झाले आता ते काढून घेऊया आता याच्यामध्ये मिक्स करूया आपला मसाला होता तो पण मिक्स केला याच्यामध्ये ओके आता हे मिक्स करून घेऊया हे आता हेल्दी आणि असे लाडू होणार आहेत आपले हेल्दी लाडू है ना आता सुंठ पावडर टाकूया आणि वेलची पावडर टाकूया हे मिक्स करून घेतल्यावर कारण पावसामध्ये हेल्दी पण खाल्लं गेलं पाहिजे नाही का मग चला हे वेलची पावडर टाकली आता सुंठ पावडर थोडीशी सुंठ पावडर पावसाचे दिवस आहेत ना सुंठ पावडर पण घेतली ही एव्हरेस्टचीच आणली होती आम्ही ड्राय जिंजर पावडर आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि याच्यात गूळ टाकूया है ना 1 वाटी गूळ टाकायचा याच्यामध्ये असे मस्त लाडू होणार आहे ना कारण दिवाळीत तर आपण बनवतोच हो लाडू सगळं बनवतो आपण पण आता पण आहे ना याचे दिवस असतात ना पावसाचे दिवस तर थोडं हेल्दी खाल्लं गेलं पाहिजे ना
मुलांना सर्दी होतं तर आपण इम्युनिटी पॉवर चांगली असली पाहिजे ना. इम्युनिटी पॉवर चांगली असली की मुलं जरा भिजले तरी त्यांना काय होत नाही, नाही का. तर बघू आपण, नाही तर मग अजून वाटलंच तर अजून गूळ टाकू, नाही मग पुरे तेवढा, कारण शेंगदाण्यामध्ये पण आपलं निघतंच की नाही, ड्रायफ्रूट टाकलेत आपण, त्यामुळे आता आपण अजून लागलं तर गुळ हे करूया. आता आपण हा परत दळून काढूया. तर आता हे आपला मिक्स करून काढतोय आपण. तर आता ह्याचे होतील आपले लाडू, हे बघा, है ना. तर आता हे सगळं दळून घेऊया. ओके. गूळ आणि ती पावडर, आपण पोहे आणि गूळ सगळं मिक्स केलं होतं ना, ते परत दळून घेतलं आणि आता सगळं काढून घेऊया. आणि शेंगदाणे, ड्रायफ्रूट आणि पोहे, आणि नंतर आपण काय केलं की ते सगळं आहे ना गुळासकट दळून घेतलं, म्हणजे ते सगळं आता मिक्स होईल ना. आपण हाताने केलं असतं एवढं मिक्स नसतं झालं ना. तर आता बघा, आपल्या अगदी कमी तुपामध्ये हे लाडू आपल्याला बांधता येत आहेत बघा, हेल्दी आहे ना. तर चला आता आपण हे बांधून घेऊया. पण आता थोडंसं आपण तूप टाकूया याच्यामध्ये वरून. फक्त बघा, 1 चमचा 2 चमचे मी घेतले, छोटे चमचे पोहे भाजायला. शेंगदाणे तर मी असेच भाजले, ड्रायफ्रूट पण तसेच भाजले. आणि आता फक्त आपण 2 चमचे वरून तूप टाकूया. झालं. 3 चमच्यामध्ये आपलं, बघितलं माझं कसं भाजलं ते. त्या दिवशी कॉर्न पकोडे बनवले तर एवढं भाजलं माझं. थांबा. तर आता हे 2 चमचे आपण वरून तूप टाकूया. बस, म्हणजे आपल्याला किती, हे चमचे 4 चमचे फक्त तूप लागलं. चला आता आपण बांधून घेऊया. असे मस्त आता बसता येते. आणि छान आपल्या ह्याच्यानुसार लिंबा एवढे बनवा, नाहीतर कांदे एवढे बनवा. आणि मुलांनी एक खाल्ला तरीसुद्धा हेल्दी फूड त्यांना मिळून जाईल. शाळेतून आली 1 खाल्ला तरीसुद्धा खूप झाला. आहे बघ, असे लाडू मस्त बांधून झाले. बघितलं किती तूप टाकलं आपण, पण आपण शेंगदाणे टाकले, ड्रायफ्रूट टाकले, त्याचं ते आहे. आणि म्हणून मग हेल्दी सगळं टाकलं आहे बघा. काजू, बदाम, सूर्यफूल आणि मगज म्हणजे कलिंगडचे बिया, ते सगळं टाकले. आणि छोटे छोटेच कर, म्हणजे हे मुलींना आपला 1 खाल्ला तरी पुरे. असा एका हाताने पण बसतो येतो, है ना, होतो आहे ना. कारण शेंगदाण्यामध्ये पण बघा तेल निघतं नाही का शेंगदाण्याचं. त्यामुळे किती 4 चमचे फक्त आपण तूप टाकले, आपलं साजूक तूप. ते मी घरीच बनवते नाही का, त्यामुळे ते टाकले. आणि 4 चमचे फक्त तूप टाकले. आणि हे आपले पोह्यांचे लाडू हेल्दी असे पावसाळ्यामध्ये खायला मुलांना मध्ये लागतं ना. मग त्यांना खायला दे करतात. आणि मग चिवडा, ते फरसाण आणि बिस्किट असं खाण्यापेक्षा हे आपलं हेल्दी फूड दिलं तर बरं असतं ना. आता मध्ये जरासं माझं लक्ष गेलं होतं, नाही तर मग मी नेहमी बनवते नाही का, नेहमी चिवडा लाडू असं बनवून ठेवते. कारण सगळ्यांनाच भूक तर लागतेच ना. मग असं चावमेव खाण्यासाठी ह्या असा 1 लाडू खाल्ला, हेल्दी तर हेल्दी आणि चावमाव पण, नाही का. काय वाटतं मोनिका तुला? आवडले का तुला? छान आहेत ना. छान आहे. सुंदर लाडू जर तुम्हाला आवडले तर नक्की बनवा आणि मुलांना खाऊ घाला. आपणही खा, कारण आपल्याला पण ड्रायफ्रूट खाल्लं पाहिजे. आपल्याला पण सकस आहार गेला पाहिजे नाही का, आपण गृहिणींना. त्यामुळे आपण जर तंदुरुस्त राहू तर आपली मुलं, आपलं घर परिवार. त्यामुळे तुम्ही पण खा आणि मस्त राहा नाही काय, स्वस्त राहा. काय, मस्त खा आणि स्वस्त राहा. तर मग छान असं, मगच आपण खुश राहू शकतो, आनंदी राहू शकतो आणि आरोग्यमय राहू शकतो. म्हणून तुम्ही हे खा. बघा किती सुंदर झालेत लाडू आणि टेस्टला पण खूप सुंदर आहेत. तर मग नक्की बनवा आणि नक्की सांगा शेअर करून की तुम्ही बनवले का आणि कसे वाटले लाडू. ओके, चला तर मग जय अंबे, जय अंबे. आत्ताच माहिती भेटली बघा मला. मोनिका काय सांगते की हे लाडू कुठे तुमच्या इथे बनतात ना. काय ग, अष्टमीला. इकडे बघ ना वरती, कुठे बनतात तुमच्या इथे? अष्टमीला. हो, अष्टमी. हां, म्हणजे ही डहाणूची आहे ना. मग तिथे सगळे आगरी वगैरे असे राहतात ना. तर ते लोक कुठले लाडू, हे लाडू, ती म्हणे मम्मी असे लाडू आमच्या इथे पण बनवतात, पण ड्रायफ्रूट वगैरे नाही टाकत.
पोह्यांचे, कारण कृष्णाला दही काला असं बनवतात ना, आणि गोकुळाष्टमीला पण हे लाडू बनवतात. पण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट जसं असतं तसे टाकतात. आपण खास पावसामध्ये चावमेव काहीतरी खायला पाहिजे म्हणून हे पोह्यांचे बनवलेत, नाही तर तेव्हा दही काला बनवतात. म्हणजे इथे पण आहे ना भजन ह्याच्यामध्ये गोपालकाला असतो ना, तेव्हा दही आणि पोहे असतात. आणि हे खास मोनिका बघा सांगते की पालघर साईडला अष्टमीला म्हणजे गोकुळ अष्टमी असते ना, तेव्हा हे लाडू बनवले जातात. बघा, मी तर अचानक बनवले, पण मोनिका म्हणते मम्मी आमच्याकडे पण बनवले जातात हे. डहाणू साईड, पालघर साईडला, बोईसर साईडला असे लाडू बनवले जातात. तर चला बघा, आपण मग हे बनवले, पण मोनिकाच्या आवडीचे आणि माहितीचे लाडू बनवले आपण पोह्यांचे. हां, चला तर मग आता तर नक्कीच लाईक करा काय, आणि शेअर करा. आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि मुलांना नक्की आवडतील हे लाडू, हो की नाही? चला, जय अंबे. आता काय बनवलं ते बनवलेत पोह्यांचे लाडू. तर नक्की आमच्या घरचे तर एन्जॉय करतीलच, आणि मुलं पण एन्जॉय करतील. मुलांना पण खूप आवडलेत. बनवता बनवता बाप्पाला नैवेद्य बनवायचा आहे, तर बनवता बनवताच गट्ट केले त्यांनी. तर चला तुम्ही पण बनवा हो, आणि घरच्यांची टेस्ट थोडीशी वेगळी करा. ओके, तर बघा हे पोह्यांचे लाडू. चला, तर आवडले तर नक्की लाईक करा. हां हां.